वृद्धाश्रमातल्या मातेच्या हातावर जेव्हा मी 500 रुपयाची नोट ठेवतो तेव्हा माता घळ करून रडते. मला म्हणते, लेकरा पैसे नको मला, माझ्या पोराला कधी मला भेटवायला घेऊन येतोस घर. लहानपणी 1 तासासाठी जरी त्याच्या नजरेच्या मी आड झाले तर पोरग तापानं फणफणत होत. लहानपणी लेकराला माझी गरज होती, त्या म्हातारपणात मला माझ्या लेकराची गरज आहे. आम्ही डॉक्टर घडवला, आम्ही इंजिनियर घडवला, आम्ही वकील घडवला, पण आम्ही माणसामधला माणूस नाही जागा केला. माणसामधला माणूस आम्ही नाही जागा केला. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. पूर्ण 140 करोडची गर्दी झाली या राष्ट्रात, पण बोटावर मोजणे इतपतच माणसं जन्माला आली. हे घरदार सोडून असा अध्यात्माच्या माध्यमातून माणसांचं परिवर्तन करतात. पण याच अध्यात्माला ऐकण्यासाठी मात्र आज आमच्याकडे वेळ नाही. पैठणी खेळायला आमच्याकडे वेळ. मनोरंजनाचे मोठमोठे कार्यक्रम 4-4, 5-5 लाख रुपये देऊन गावात आणायचं, त्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. पण सारा माणसामधला माणूस जागा करण्यासाठी, आई आणि बाप जाणून घेण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. काय आम्हाला अध्यात्म कळालं? काय कळालं? काय नाही कळालं. मग अशी पोरं आम्हाला घडवायला पाहिजे. आपण घडवतो का? माऊली घडवतो का? नाही. साधं उदाहरण तुला सांगतो बघ, पटवून देणार बघ. माझ्या या व्याख्यानाला अध्यात्माचा अधिष्ठान आहे, इतिहासाचा अधिष्ठान आहे, विज्ञानाचा अधिष्ठान आहे. प्रत्येक शब्द तोलून मोलून घ्यायचा आणि प्रत्येक शब्दाची चिरफाड करून मला विचारायचं, नाही पटला तर. हे बघ, वास्तववादी वक्ता आहे बघ. अखंड महाराष्ट्र नाही, भारत पिंजून काढतोय मी, इन एनी लँग्वेज. ऐक, कळणं काळाची गरज आहे. 9 वर्षाचे संभाजीराजे होते, 9 वर्षाचे. नीट ऐकून घ्यायचे. 9 वर्षाचे संभाजीराजे. छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर औरंगजेबाच्या भेटीत ज्या वेळेला माझे छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता तेव्हा गेलेले होते, तेव्हा 9 वर्षाचं पोरग आपल्या बापाचा मनगट पकडून गेलेलं होतं. आता नीट ऐका ना, ते तुझ्या घरामध्ये पण पोरग आहे बघ. आणि 9 वर्षाचं पोरग तिथं गेलं, तिथं छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. आता का झाली, कशी झाली, हा इतिहास तुम्ही वाचून घ्या. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त दरबारामध्ये छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. म्हणजे आपला बाप आता मृत्यूच्या दारात उभा आहे आणि आपल्या जीवाला पण धोका आहे हे संभाजीराजांना माहित होतं. वय तर 9 वर्षाचं. पोरग भिलं नाही. महाराष्ट्राच्या मातीतून शेकडो कोस दूर संभाजीराजे 9 वर्षाचं पोरग. तिथं कोणी नाही तरी वाघासारखी छाती आणि सिंहासारखी चाल आणि औरंगजेबाच्या दरबारात एकटं पोरग फिरायचं. आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यात बसलेले असतात आणि तिथं औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा, हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, महाराष्ट्र की मिट्टी में कुश्ती करते हो, कसरत करते हो, तो एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. होऊन जाऊ दे कुस्ती आमच्या पहलवानांच्या बरोबर. 9 वर्षाचं पोरग भीत नाही. बाप मृत्यूच्या दारात उभा आहे, आपल्या जीवाला धोका आहे. शत्रू तर असं विचारतो, संभाजीराजे घाबरत नाहीत. ती एक प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर संभाजीराजे घालतात बघ. आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर संभाजीराजे घालतात आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत 9 वर्षाचा संभाजीराजा औरंगजेबास उत्तर देतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या दरबारात तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार झाला. 9 वर्षाचं. आहा, आपलं 9 वर्षाचं काय करतोय? आपलं 9 वर्षाचं काय करते? खरं सांगायचं, खोट बोलायचं नाही, नाहीतर तिचा फोटो उद्या भिंतीवर. लय वाचा सिद्ध आहे आपल्याला. तुकोबांच्या पासून सगळे दाना येऊन इथं नाचतात आपल्या जिभेवर. आपण कधी माळ आपल्या गळ्यात नाही, आपण कधी उपवास माझ्या लक्षातच राहत नाही. उपवास, उप जवळ वास राहणे,
भगवंताच्या जवळ जो राहतो तो नेहमी उपवास करतो, पाठीभर भगर खाते, डझनभर केळी खाते आणि मनात म्हणतंय पैसे संपलं, कसं याचं कुठे याचं, ह्याला लुटलं. उपवास करते मोदळ्या. आपलं 9 वर्षाचं काय वाघीन माझी आजी. आपलं 9 वर्षाचं मोबाईल घेऊन संडासात बसते, संडासात. आणि आईला नाही कौतुक, माझ्या पोराला मला जेवढं कळत नाही तेवढं मोबाईल मधलं कळतंय. येडं झालं तुझं पोरग. संडासात बसते, संडासातनं मित्राला मेसेज पाठवतोय शुभ सकाळ. संडासात शुभ सकाळ? तू काही चंदन खाऊन झोपतो का बाबा? तुझ्या पोराला काही चंदनाचा भात घालते का? त्याचा बाप 5 बादल्या पाणी ओततय तरी वास जात नाही. आणि हे संडासातनं शुभ सकाळ कार्ट पाठवते, आणि जिकडं शुभ सकाळ पाठवतय ती कार्ट दुसऱ्या संडासात. त्याला आवाज येतोय टॉई, मित्राचा मेसेज आला शुभ सकाळ. ते पण त्याच्या खाली लिहितंय शुभ सकाळ, आणि त्याला विचारतोय काय करतोय? हे कशाला सांगतोय? भोंगळ बसलोय, 30 ग्रॅम झालंय, 70 ग्रॅम बाकी आहे. हे म्हणतोय नाश्ता चाललाय. कुठं रे अवलादी, करतोय ते खातोय का तू? जरा आवाज दे रे बाबा. आवाजाला कमी पड नको, खाली येतोय बघा आवाज माझा. वर गेला की तिथनं खाली येतोय. होय, हे आपलं 9 वर्षाचं पोर. लाज वाटली पाहिजे आपल्या. कसं होतं त्या पोराच्या बाला विचार, त्याच्या आईनं कसा इथं या माझ्या आज्या बसल्या त्यांना विचार, तिच्या पोराला तिनं नाश्ता कसा चाललाय. होय, धरायची अशी बघ रापाटा, घालायची सकाळी, ठेवायची चुलीजवळ, रात्रीचं कालवण, भाकरी त्यातच कुस्करायची, भात त्यातच टाकायचा, काला केला, रट्टा मारला, दुधाचा ग्लास एक वडला, तुपाचा चमचा हाणला, घेतली पिशवी, गेलो शाळेला. शाळेत गेल्या मला कळायचं दप्तर राहिलं घरात, कांद्याचीच पिशवी घेऊन आलो शाळेला. काय भारी आयुष्य होतं. उठलं नदीत उडी टाकली, लिंबाची काडी घेतली, दात घासलं, तसंच भोंगळा आंघोळ केली, पळत पळत आलं, कपडे. काय मजा होती. तुझं काय नाश्त्याला घालतीस खरं सांग? पोराला उठवतानाच कशी उठवतीस? कुत्रा आहे का ते? कुत्रा कुकू. नाश्त्याला बिस्कुट खातोस? बिस्कुट कार्ट पण लय वांड. मला क्रीमचं पाहिजे. थोबाड फोड की त्याचे क्रीमचं पाहिजे. ही असली पोर. आता आमच्या मागे जर कुत्र लागलं तर दुसऱ्या दिवशी ते कुत्र गल्लीत दिसत नव्हतं. पोत्यात घालून त्याचा बाजार दुसऱ्या गावात सोडून. आई म्हणायची खंड्या दिसेना, 2 दिवस गेला खंड्या, आम्हाला भुकतोय. आणि आता पोरग जर रस्त्यावर उभा असलं, कुत्र्यानं भू केलं तर चटी ओली करून आईकडे पडतात. मग आई त्याच्यावर चांगलं काय बोंबा. ही कार्टी. तुम्हाला खरं सांगू का, खोटं बोलत नाही बघ. रोज 4-5. आज सकाळचं व्याख्यान किती मोठं होतं. 2,000-3,000 हजार लेकरं, त्यांची पालक गर्दी झाली. ती आताची ही 500-1000 लोक. इकडे बघा, रोज 5-6 हजार लोकांच्या नजरेत नजर घालतो. खोटं काही सांगत नाही. तुला माहितीये का 9वीचं पोरग, 15 वर्षाचं पोरग किती नालायक झालंय. मला खरं सांगायचं मातानो, या शाळेत आता इथे एक शाळा एखादी असेल, शिक्षक जेव्हा बोंबलून तुम्हाला सांगतात पालक मिटिंग आहे, या तुमच्या विद्यार्थ्याचं, तुमच्या पोराचं जरा आम्हाला काही सांगायचं आहे, ते आगाऊपणा करते. आई लगेच आमचं पोरग नाही बाई आगाऊपणा करत, नवसाचं माझं पोरग. तुझ्या पोरानं अर्धी शाळा बाद केली, 4 शिक्षकांना मुळव्यात झाला, 3घांचा BP, 2घांनी तर 2 महिने अगोदरच रिटायरमेंट घेतल्या. एवढं वांड तुझं पोरग आहे. तू पालक मिटिंगला जातीस का? अजिबात जात नाहीस बघ. होय का जात नाही का? पोराचं आयुष्य घडवायला जात नाही. आणि एखादा कुणाच्या साखरपुड्याला जायचं असलं तर 3 दिवस अगोदर तयारी करतीस. ही साडी घालू का ती साडी घालू, अर्धा किलो फेरीन लवली लावू का, 1 किलो पाऊंड पावडर थापू. नटती थटती, एवढी नटती. नवऱ्याला म्हणते कशी दिसते हो. नवरा म्हणते मॅडम कुठून आला आपण? मीच आहे रे. मॅडम कुठली? मेकअप मध्ये नवऱ्याला बोलतात नाही, एवढा मेकअप करते. आणि त्या साखरपुड्याला जाते, तिथं आणि कोणी विचारत नाही. उगाच कुठं तर फिरतील, घरला येते. 4 दिवस त्या साखरपुड्यासाठी घालवते. पण पोराच्या आयुष्यासाठी 1 दिवस किंवा 1 तास तुम्ही देत नाही का? का माऊली? विचारलंय अध्यात्मामध्ये, लेकराकडे तू लक्ष देते का? शिक्षकांना पण मी सांगतोय, तर कोण शिक्षक आले असते तर तुम्ही जाहिरात चुकीची करताय. कशाला जाहिरात अशी करायची?
पसंतकारी येणार आहे तर पालक आणि विद्यार्थी यांच्यामधलं नातं पालकांना समजावून सांगणार आहे. तुम्ही या कोण काळ कुत्र येते आम्हाला बघा. जाहिरात कशी करायची, जाहिरात कशी करायची? प्रिय पालक, आपण आहात म्हणून आम्ही आहोत. आमची शाळा आहे, आपला नवसाचा दिवटा शाळेत आपण टाकला म्हणून आम्हास किंमत, नाहीतर आम्हास कोण काळा कुत्रा विचारितो. म्हणून आपल्या सेवेसाठी उद्या शाळेत सुरेखा पुणेकर यांचा लावणी महोत्सव ठेवला आहे आणि सोबत गौतमी ताई येणार आहेत आणि आदेश भाऊजींचा पैठणी घेतलेला आहे. एक जाहिरात काढायची, अखंड गाव तिथं येतंय बघ. शाळेचं गेट बंद करायचं आणि मला हळूच पुढे उभा करायचा. किधर आहे सुरेखा पुणेकर? मैच सुरेखा पुणेकर. दांडक घेऊनच सांगतोय एकेकाला. मात्र तुम्हाला खरं सांगू का, वाईट वाटून घेऊ नका. आणि हे खरं आहे, मी वास्तववादी बोलतो म्हणून महाराष्ट्रातून माझ्यावरती अनेक टीका केल्या जातात आणि मी भीत नाही. कारण तुकोबारायाने काय सांगितलंय? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भेड भाड तुका म्हणे का. हे बाह्य हे सगळं खोटं आहे. आत अध्यात्म असावं लागतं. हे तिळा टोपी घालून माळा म्हणत या मी साधू, दया धर्म चित्ती नाही जाणा म्हणतो सर्व बंधू. हे काय का तुला सांगू का, 9वीचं पोरग किती नालायक झालं. 15 वर्षाचा तुझा पोरग मित्रांना गोळा करत आणि पोरींच्याकडे हात दाखवत म्हणत ते वाईट माझा आहे. वाईट तुझा? मी त्याला प्रपोज करणार आहे तिला आणि ह्याची चड्डी खाली जाते, त्याला अंडरपॅन्ट अजून बाग घेऊन देतोय आणि ही म्हणते तुझ्यासाठी चंद्र तोडून आले. त्या कार्ट्याला भीतीचा भर घालायला येत नाही आणि पोरगी तर एवढी नालायक निघाली. लाईटी गेल्या, चादरवर आणि आतनं मेसेज, माझं पिल्लू, माझं शिवण, तुझं पिल्लू आग्रा आहे. त्याला अंडरपॅन्ट त्याचा भाग घेऊन देतोय. ही हालत झाली. सांगा पोरं तुमची घामात भिजतेत का? आज आपलं वय एवढं आहे. आपलं वय किती आहे खरं आपण सांगत नाही. आज पण मी बायकोला म्हणतोय आय एम ओनली 21 म्हणजे 21. बायको म्हणते तू 21 तर मी 16. हा एवढा गोळा म्हणतोय 16. आनंद आहे का नाही? मी असं म्हणत नाही झालं आता 60 झाले, आता बीपी जरा वाढते. मग त्याच्या आईला कोरोनात मेलं का नाही सर? तो का मेलं नाही? कुणी काय विचारलं कसं आहे? हाय बरा आहे बरा आहे. माऊली म्हणतात अशा लोकांचा इथं भार झालेला आहे, त्यांनी आपलं जावं सोडावी जागा. का आनंदात जगत नाही? तुमची पोरं घामात दिसतात का? तुझी पोरं जोर मारतात का? आज रोज 8-10 किलोमीटर पळाल्याशिवाय 100-500 जोर मारल्याशिवाय आपण दिवसातून 2 तास व्यायाम केलाच पाहिजे, करायचाच. करता का? हे मोदळ कसं होता भगवंतानी पाठवलं तेव्हा कसं होतं खरं सांग? कसं होतं? हा बघ ते दीदीचं कसं पोट, बारकी पोरं बघा कसं आहे, परफेक्ट शरीर, परफेक्ट. आणि आता तुमच्याकडे बघा, देव म्हणलं तुला पोट दिल तर त्याचा पोट्या केलास, मांडीचं मांड्या केलास, तोंडाचं तोंड्या केलास, 150 टनाचा मुद्रा धाप लागते. मदत का नाहीस रे तू पाठ करून? का मदत नाहीस तू? मग लोक माझं रेकॉर्ड आहे, एकदा एका गावात बोलवलं की परत मला बोलवत नाही. ह्याला बोलवा, ह्याला खायला घाला, ह्याला पैसे द्या, ह्याच्या शिव्या खावा. पण आता ऐकून घ्या, पर्याय नाही. जो उठल उद्या फोटो भिंतीवर त्याचा. तुला श्रद्धांजली वाहूनच उद्याचा कार्यक्रम सुरू आहे का? ऐकून घ्यायचं का? शरीर काय सांगितलंय? शरीर कसं पाहिजे? मजबूत पाहिजे. शरीर मजबूत तर त्या शरीरात राहणारं मन सुद्धा तितकंच. कारण मन हे काम कशामुळे करतं? या शरीरामुळे करतं. हे निरोगी 50 रोग लागलेले तुम्हाला का मावली ना? कशासाठी? प्रत्येक मातेनं प्रत्येक पोराला शिकवायचं व्यायाम. 2 मार्क्स कमी पडले तर चालते परीक्षेत. परत एकदा ऐका मी काय म्हणतोय, स्पर्धा लावली नुसती हे याला 99% पाडे. 1.5 वर्षाच्या पोराला एबीसीडी शिकवत बसतायचं तुम्ही? तुमची काय डोकी फिरली काय?
1.5 वर्षाच्या पोराला आणि ती पण एक पाहुणार की आमच्याकडे एबीसीडी द्या एबीसीडी द्या म्हण गण्या सुरू ए फॉर ऍपल बी फॉर बॉल शी फॉर शी करतोय पण एबीसीडी म्हणतोय. 1.5 वर्षाच्या पोराला शाळेत पाठवतात त्या प्ले ग्रुपला कुठं काही शाळा असते काय ग माऊली. स्वामी विवेकानंद सांगून गेले मुलाची पहिली शाळा म्हणजे त्याच्या आईची मांडी गेली भुर वेळ झाला की सांगा मला वेळ झाला की मागणं 2 दिवसात मला कळत नाही. आईची मांडी भुर बापाची टांग टुर आजी तर घरात दिसतच नाही. ह्यांचं चाललंय माझं बरोबर तारख्यानं 1.5 वर्षाचं पोरग शाळेमध्ये खेळायला अंगणात पोरं खेळताना दिसत नाही. एक 10 बायदाची खोली असतात त्यात कुचून भरलेले असतात पोरं आणि तिथे एक बाई म्हणतात ते खेळायचं पोरं रडत ती बाई म्हणते तुला घरला सोडून आम्ही कुठं बोंबलं जा खेळ 11 पर्यंत इकडं आहे बिंदास. आता बाया 11 पर्यंत काय काम नाही पोरगी गेलं शाळेला मोदळा दाना 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 या घरातनं त्या घरात 50 पुरुषा फोडतेस वर्षातनं. 7ला ते 8ला त्या पोराची शाळा असते 7लाच उठवते. माझं पिल्ल्याला कळतंय आता ही मला शाळेला पाठवणार झोपल्याचं सोन करते धरत्या तसाच बघा डायरेक्ट उचलते ती डायरेक्ट संडासात बसवत्या कर शिकार शाळेला जायचंय शिकर ती काही कम्प्युटर आहे का बटन दाबल्यावर डर जायला त्याला आलंय का नाही बघायला पाहिजे. 1.5 वर्षाचा नाही त्याच्या पुढे बसायचं काय शिकार मग शाळेत करतोय मग आमच्या आबरू जात्या तुमच्या पुढे काठी घेऊन बसल्या होईल का साधं काय तर एवढी विचित्र लहानपण आपलं कसं गेलं इकडं आई इकडं बाप तिथंच कुठे तर आपण पडलेलं असायचं. रात्रीच्या आली शिव अंतरुणावरच दानका आईच्या खाली ओलं लागलं की आई डायरेक्ट रपाटा घालायची भाड्या केलंच का ओलं म्हणायची तसंच मुदत पडायचं चड्डी काढून टाकायची तसंच सकाळी आई उठली की घ्यायची वाकड वाळत टाकायची दिवसभर वाकड वाळले की संध्याकाळी कार्यक्रम करायचे सुरू आम्ही कसलं बांधलं. आता आयांची झोप मोड होते म्हणून शिकलेल्या आया MA PhD तुझं शिक्षण काय ताईडे आहे ना MA PhD नावला ही इज इंजिनियर ओके असू दे बस तुझं शिक्षण एवढं सांगू नको आम्हाला भ्या वाटतंय नुसतंच तुला परीक्षेत मार्क काय तुला काही कळत नाही. मग ती पोरं रात्रीचं सुरू करते मग ह्यांची झोप मोड होते म्हणून 9 वाजताच त्या पोराला बाथरूम मध्ये उभं करतात त्याची चड्डी काढतात कर त्या पोरा पुढे ती काही पाईपलाईन आहे का बटन दाबल्यावर झुळझुळ फिनेलेक्स ना आणलं पाणी शेत पिकली सोन्यावानी काय वाटेल की चाललं. पोरं कशी घडतात पोराला अध्यात्म कळतंय का पोराला खरा माझा तुकोबा राया कळाला का पोराला माझी माऊली कळाली का तो संघर्ष कळाला का तुकोबारायांच्या अभंगा मला कळाले माऊलींच्या अभंगा मला कळाले पण तुकोबारायांच्या माऊलीच्या जीवनातला संघर्ष आम्हाला कळाला का तो संघर्ष आम्ही अगोदर सांगितलं का कारण संघर्षाशिवाय या विश्वामध्ये कधीच कोणाला काहीच मिळत नाही. हा पहिला गुरुमंत्र पेरा तुमच्या लेकराच्या काळजावरती बाळा फुकट या विश्वात काहीच मिळत नाही. तेच पेरायला आम्ही कमजोर झालो आमची पोरं व्यसनी झाली आई बापाला मान खाली घालायला लावायला लागली. 18 वर्षाचं पोरं गांजा प्यायला लागलं बा नीट आहे गावामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे 18 वर्षाचं पोरग गांजा पेताय बा तुझा पोरग इंजिनिअरिंगला म्हणून तू पुण्याला घालतेस मुंबईला घालतेस त्यावेळेला तिथं पोरग रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरे करतं आणि बियरचे आणि दारूचे ग्लास रिचवत पोरग थंड होऊन फिरत असतं बघ रस्त्यामध्ये. माऊली का कारण तू फक्त मार्कांचा ठीक त्याच्या समोर रचलास संस्कार त्याला दिलेला आहेस म्हणून तुझं पोरग ढासळायला लागलंय बघ. तुला माहिती आहे का पुण्यासारख्या शहरामध्ये करोड रुपयांची गांजा सापडायला लागली बघ. सहजच पानपट्टीमध्ये जाऊन दुकानात जाऊन साबण जसा विकत घ्यावा तशी पोरांना गांजा मिळायला लागली बघ. तुझी पोरं गांजा प्यायला लागली. माऊली का पुरीनो जास्त वेळ घेत नाही बघ तुझ्या आयुष्याचा पण हात जोडून तुला सांगतोय बघ बघ एक काम करायचं बघ 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी. तुमचं काय झालं माहितीये का सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं आमच्या पोरांनी. फक्त हसून जाऊ नकोस. वसंत हंकरे आला प्रवचन केला खूप हसून गेला चूक होईल बघ. माऊली रागवतील माझ्यावरती तुकोबाराया रागवतील माझ्यावरती. संघर्ष करणारा योद्धा होता माझा तुकोबाराया. माऊ मेणा होणे आम्ही विश्वदास मावाया मे माऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेद राहायचे भले तर
देव कासेची लंगोटी नाठाळाची माती हाडोकाठी. ही संघर्ष गाथा आम्ही लेकराच्या काळजावरती पेरली का नाही पेरली. बा पोराने जग मुठीमध्ये घेतलं बघ. अमेरिकेमध्ये काय चाललंय पोराने इथं बसून कळतं बघ. विज्ञान त्यांच्या हातामध्ये आलं, मोबाईल त्यांच्या हातामध्ये आला, व्हॉट्सअप त्यांच्या हातामध्ये आलं, इंटरनेट त्यांच्या हातामध्ये आलं, सोशल मीडिया त्यांच्या हातामध्ये आला. जग मुठीमध्ये घेतला. एखादा मित्र जर शहरामध्ये राहत असेल तर आम्ही व्हिडिओ कॉल करतो, तासन तास त्याच्याबरोबर गप्पा मारतो. सगळं जग आमच्या पोराने मुठीमध्ये घेतलं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो 102 ताप अंगावर काढत त्या माऊलीने मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र आमच्या पोरांना कळत नाही. आता काल रात्रभर माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता. काल रात्रभर माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाचे कंबर दुखत होते. रात्रभर माझा बाप अंतरुणावर झोपला सुद्धा नाही. पण सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र आमची पोरं विसरू लागली बघ पोरी. हा बाप मात्र आमची पोरं विसरू लागली. आणि म्हणून शेवटचा महामंत्र देतो तुला इथं थांबतो बघ पोरी. 10वीला आहेस ना पोरी, नापास झाली सरी चालेल बघ पोरी. 10वीला आहेस, नापास झाली सरी चालेल पोरी. 2 मार्क 12वीला कमी पडले तर चालतील पोरी. नापास झालीस पळत पळत जाग बापासमोर उभा राहा. पळत पळत जाग बापासमोर उभा राहा. सांग बापाला, पप्पा खूप अभ्यास केला होता पण एक विषय गेला माझा पप्पा. काही क्षणासाठी बापाच्या डोळ्यात पाणी येईल पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुला तुझा बाप म्हणेल पोरी गेला विषय तर जाऊ दे की का काळजी करते. परत आप परीक्षेला बस, परत मेहनत कर. तुझा बाप जिवंत आहे ना. अजून एखादा गुंठा विकावा लागला तर चालेल पोरी, पण तुला शिकवल्याशिवाय तुझा बाप शांत बसणार नाही बघ. तुझा बाप तुला असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या अध्यात्माचा आधार घेऊन खऱ्या अर्थानं जीवनाचा अध्यात्म तुझ्या काळजावरती पेरतो बघ पोरा. एक वेळ 10वीला नापास झाला तरी चालेल, एक वेळ 12वीला 4 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरा. तू नाही डॉक्टर झाला तरी चालेल, तू नाही इंजिनियर झाला तरी चालेल, तू नाही वकील झाला तरी चालेल. अगदी गावच्या भाषेमध्ये तुला सांगतो बघ पोरा, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल बेहतर. पण पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. हे पोरी हे बाप याचा अध्यात्म तुला सांगतो बघ. मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे पोरी, हे पोरी चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत का पोरी. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण कार्ट्यानं, हे पोरीनं, नालायकानं जर तुमच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी. त्या चितेला रोज आपण आपल्या हाताने अग्नी देत असतो. मरण येत नाही म्हणून शरीरानं तुझा बाप जिवंत असतो, पण तुझ्यामुळे तुझा बाप मनानं कणाकणानं रोज मरत असतो. म्हणून महाराष्ट्रातल्याच नाही तर या देशातल्या माझ्या लेकरांना मी सांगतोय बघ, या विश्वातल्या माझ्या लेकरांना सांगतोय, कारण आता विश्वात मते देवी माझ्या माऊलीने सांगितलंय. म्हणून जिथं जिथं विश्वामध्ये बाप आहे त्या लेकराला मी सांगतोय आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. हे पोरी म्हणून एक काम करायचं बघ. आज हे शेवटची फक्त 5 मिनिटं घेतो मी तर थांबतो बघ. आज एक काम करायचं बघ, कितीही वय असू दे पोरी, आज एक काम करायचं. पळत पळत घरी जायचं, पळत पळत घरी जायचं आणि रोज घरी गेल्यानंतर पहिल्यांदा आई समोर उभी राहतेस आणि आईला म्हणतेस आई भूक लागली मला काहीतरी खायला दे. बघ पोरी आज तसं करायचं नाही बघ. आज पळत पळत घरी जायचं पोरी. आज पळत पळत घरी जायचं पोरी. आणि समोर बाप आला ना पोरी, कशाचाही विचार न करता पळत पळत बाप समोर आला ना पोरी, कशाचाही विचार न करता बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे पोरी. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे आणि त्या क्षणाला तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे काय झालं का पोरी. पोरी काय झालं, कोण काय बोललं का ग तुला पोरी. शाळेमध्ये कोण काय बोललं का, मैत्रिणी काय बोलल्या का, आई काय बोलली का. हे पोरी त्यावेळेला बापाला मिठीमध्ये घेत आपल्या बापाला सांगायचं कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा
कोणी काही नाही बोललं पप्पा, शाळेमध्ये मला कोणी काही नाही बोललं, मैत्रिणी कोणी काही नाही बोलले, आई सुद्धा काही नाही बोलली. पप्पा 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 जेव्हा मी 2 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मी मिठी मारत होते पप्पा. पप्पा जेव्हा 2 वर्षाची मी होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता. आई रागवली तर अंगणामध्ये तुमची वाट बघत बसत होते, जसं तुम्ही याल पळत पळत येऊन तुमच्या मिठीमध्ये मी कोसळत होते आणि आईची तक्रार तुमच्याकडे करत होते. त्यावेळेला माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुम्ही मला म्हणत होता, पोरी रागवतो ग मी आईला, रागवतो ग मी आईला. आणि माझ्यासाठी माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडावत होता. मी 2 वर्षाची होते, तुमच्या पाठीवरती बसत होते, माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून तुम्हाला अंगणातून मी फिरवत होते. पप्पा 2 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, तुम्ही मला आता बंधनात ठेवता पप्पा. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, या मैत्रिणीशी का बोललीस, रविवार असताना शाळेला का गेलीस पप्पा. आता तुम्ही मला आवडत नव्हता पप्पा, मी तुमचा तिरस्कार करत होती पप्पा, मी तुमच्याकडे बघत सुद्धा नव्हती पप्पा. पप्पा मला काय लागलं तर मी आईला सांगत होती, पण तुमच्या समोर येत नव्हती. पण आज व्याख्यान ऐकायला गेले पप्पा, आणि पुन्हा एकदा मला माझा बाप कळाला पप्पा, म्हणून तुम्हाला मिठी मारते पप्पा, म्हणून तुम्हाला मिठी मारते. मला पुन्हा एकदा माझा बाप कळाला पप्पा. हे पोरीनो, हे पोरानो, आज घरी जायचं आणि असं बाप तर खरोखर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचारा. हे खरं आहे, सत्य आहे, वास्तव आहे. बापाची किंमत त्या पोराला विचार. पोरे ज्याचा बाप त्याला लहानपणीच सोडून निघून गेलाय बघ, त्या पोराला बापाची किंमत विचार. कधी तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा पोरी, हे सत्य आहे बघ, हे वास्तव आहे बघ. कधी तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा पोरी, जा आणि तिथे एखाद्या कोपऱ्यामध्ये हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं ते लेकरू असतं बघ. त्या लेकराला फक्त विचार, तुझ्या बापाचं नाव काय रे. त्यावेळेला ते पोरग हातातली थाळी टाकून देतं बघ, तोंडातला भात काढून फेकतं बघ, आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही, मला बाप पण नाही, मला माझी आई माहिती नाही, मला माझा बाप माहिती नाही, माझ्या बापाने मला कधी अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या आईने कधी घास मला भरवला नाही, आईचा स्पर्श मला माहित नाही, बापाचा स्पर्श मला माहित नाही. मी 2 दिवसाचा होतो, कोणीतरी मला या झाडाखाली आणून टाकलं होतं, तिथून उचलून मला या अनाथ आश्रमात ठेवून तिथंच मोठा झाला. आई पण नाही, बाप पण नाही, मला नका विचारू माझ्या आई बापाचं नाव. हे पोरीनो, सणासुदीला जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना ग पोरीनो, हे पोरीनो, सणासुदी दिवशी तुमचा बाप जेव्हा तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना पोरीनो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे सारा तुमचा बाप उभा आहे. पोरीनो, तुमच्या पाठीमागे तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला हात घालशील ना पोरी, तो कपडा तुझा होतो बघ. तुझ्या पाठीमागे तुझा बाप उभा आहे पोरी, तुझ्या पाठीमागे तुझा बाप उभा आहे. एखाद्या महागड्या वस्तूला कपड्याला जरी हात घातलास तर बाप म्हणतो, दाद्या, हे दाद्या, दीदी, आवडलाय का तो कपडा, घे, मी आहे की कर, मी आहे की कर. हे पोरी, सणासुदीला नवीन कपडे अंगावर घालून मिरवत असतीस बघ गावात. माझ्या बापाने घेतलं, माझ्या बापाने घेतलं, माझ्या बापाने हा बूट घेतला, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. नवीन कपडे अंगावर घालून मिरवत असतीस, आणि बिना बापाचं पोरग, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्याच्या मनामध्ये विचार येतो, जर माझा बाप जिवंत असता तर आज माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते बिना बापाचं पोरग पळत 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 घरी जात, आपल्या आईकडे जात, आणि आईच्या गळ्यात हांबरडा फोडत म्हणत, आया या, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर, दोस्तांच्या अंगावर नवीन कपडे आई मला घे. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे, बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट.
पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईला सुद्धा माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा आपल्या बापाच्या आठवणीत रडत असतं आणि आई आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. अहो का गेलात, का गेलात, लवकर सोडून का गेलात? पोरग लहान होतं, समजूत काढत होती. आता पोरग कळत झालंय. जुना आणि नवं कळतं त्याला. किती दिवस फाटलेली कपडे शिवून त्याच्या अंगावरती घालून तुम्ही गेलात आणि हा समाज लांडग्यासारखा माझ्या जवानीवर तुटून पडला. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत तुमच्या पोराला मी वाढवलं. का गेला? आणि ते बिना बापाचं पोरगा हळूच आपल्या आईला विचारतं, आय माझा आबा मला लवकर सोडून का गेलं? आणि या प्रश्नाचं उत्तर त्या माऊलीकडे नसतं. उरतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि आसमंतात विलीन होणारे दोघांचे हंबरडे. हे पोरांनो, बापाला कधी बघायचं हेही मी सांगतो पोरांना. नवीन कपडा घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. हातामध्ये नवीन मोबाईल आणून ठेवतो तेव्हा बापाला बघायचं नाही. सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जातो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला जर खरं बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. हे पोरांनो, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं बाप झोपलाय तिथं जायचं. त्या अंधारात आपल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी साला फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो अंडरपॅन्ट फाटले, बनियन फाटले, घ्या की नवीन. गपगा, पोरगीचं शिक्षण चाललंय, पोराचं शिक्षण चाललंय. तुला लाज वाटत असेल माझ्या फाटक्या अंडरवेअरची, तर आंघोळ करताना मीच होतो आणि वाळत आतच टाकतो. शेवटी तुझी आई बाजारात जाते, तुझ्या बापासाठी 2 बनियन 2 अंडरवेअर घेऊन येते, तेव्हा तुझा बाप अंगावर चढवतो. पुरी हा बाप आम्हाला कळा. आमच्या तोंडामध्ये मावा काय यायला लागला, आमच्या तोंडामध्ये दारूचा ग्लास काय यायला लागला, बापाची टिंगल आम्ही करायला लागलो. बापालाच आम्ही म्हणतो तुम्हाला काय कळतं, आईलाच आम्ही म्हणतो तुम्हाला काय कळतं, आणि आई बापाला कळतं म्हणून तू एवढा मोठा झालास पोरा. हे तुला कधी कळणार, हे तुला कधी कळणार? 20 वर्ष बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. अगदी 5 मिनिटात व्याख्यान संपवतो. 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय पुरी. 20 वर्ष. हे बघ, आणि 20 वर्षानं जेव्हा पुरी तुझं लग्न ठरतं ना ग, हे पुरी ऐक, 20 वर्षानं जेव्हा तुझं लग्न ठरतं ना पुरी, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. जावई चांगला मिळाला, घरानं चांगलं मिळालं, माणसं चांगली मिळाली, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप हंबरडा फोडून रडत असतो ग पुरी. कारण बापाला कळतं काही दिवसात माझं पाखरू कायमचं मला सोडून निघून जाणार आहे. आईच्या डोळ्यात आले अश्रू तर बापाला ओरडतोय, आईच्या डोळ्यात आले अश्रू तर तुझा बाप आईला ओरडतो. काय रडायचं नाही बाप, काही दिवसच पोरगी आता आपल्या जवळ आहे बाप, नंतर जाणार आहे. रोज रोज तिचा चेहरा आपल्याला बघायला मिळायचा नाही बघ, रडायचं नाही बघ पोरगी समोर. आणि जर बापाला हंबरडा आला तर आंघोळीच्या निमित्तानं, आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातो आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मनसोक्त हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते, अहो डोळे का लाल झाले? अगं नाही ग, साबण गेला डोळ्यात पुरी. बापाच्या डोळ्यात साबण नाही गेला ग, तुझ्यासाठी तुझा बाप हंबरडा फोडून रडला ग पुरी, रडला. ए पुरी, लग्नपत्रिका छापून येते बघ पोरी, लग्नपत्रिका छापून येते बघ पोरी. आणि पाहुण्यांना लग्नपत्रिका द्यायला सगळ्यात पुढे तुझा बाप असतो. यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला, यायचं हसत हसत, सगळ्या वेदना आतमध्ये दाबलेले असतात, तर हसत हसत लग्नपत्रिका द्यायला जातो गावोगावी. यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला सहकुटुंब सहपरिवार, आणि 2 दिवस अगोदर यायचं, हसत लग्नपत्रिका देतो. जसा पाठमोरा होतो ना ग, जसा पाठमोरा होतो ना ग, हंबरडा फोडत घालला येतो ग. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझी पोरगी कायमची तुला सोडून निघून जाणार. 12.5चं तांदूळ असतं. नटून थटून नवऱ्या बरोबर अशी लग्नाच्या बाहुल्यावरती तू उभी असतेस बघ पोरी.
मंगलाष्टक सांगतात बघ पोरी, वाजंत्री वाजवत असतात, प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो बघ. तू आशीर्वाद देत असते, तू आशीर्वाद घेत असतेस, प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो. भेट वस्तूंना पकडून पकडून तू आनंदाने आनंदाने सगळ्यांचा आशीर्वाद घेत असतेस. आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ. आणि तिथं मात्र बाप तुझ्या सगळ्या वेदना आतमध्ये दाबून बघ. त्याला माहित असतो 2-4 तासांना आता काय होणार आहे, तरी सुद्धा सगळ्या वेदना पायाखाली घेतो आणि हसत हसत प्रत्येकाला म्हणत असतो, जेव्हा रे जेव्हा पोट भरून जेव्हा, माझ्या दीदीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे, जेव्हा पोट भरून जेव्हा. ए पोरानो, ताटात काय शिल्लक ठेवायचं नाही, 2-2 लाडू घरला घेऊन जावा, आपल्या दीदीचं लग्न आहे. पोरी ए पोरी, सगळ्यांना हसत 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 वाढत असतो बघ. आणि बघता बघता 3 वाजतात पोरी. ए पोरी, बघता बघता 3 वाजतात, सगळा लग्न मंडप मोकळा होतो. आणि नवऱ्याचा हात धरून लग्नाच्या बाहुल्यावरून जशी तू खाली येतेस ना पोरी, तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते बघ. हे तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते, तुझ्या गळ्यात पडते. म्हणते पुरी, 20 वर्ष बापानं तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता मी आणि तुझा बाप एका कोपऱ्यात परक्यासारखं उभं राहायचं ना, आमच्या समोरून जाशील की पुरी? आज घरी कसं जाऊ पोरी? घरच्या भिंती खायला उठतील की पोरी? आज घरी कोणाला सांगू, तुझा बाप सकाळी भांडण करून माझ्या बरोबर गेलाय आणि भांडण करून गेला की बाहेर काही खात नाही, त्याला भूक लागली असेल, बोलव त्याला काहीतरी खायला होते. आज कोणाला म्हणू मला स्वयंपाकात मदत कर, आज कोणाला म्हणू भावाचा जरा अभ्यास घे. मम्मी 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 करत, आय आय करत माझ्या माग धावणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी? घुसमट होईल की ग घरात पोरी माझी तुझ्या बापाची? ए पोरी, तुझी आई रडत असते, इतक्यात तुझा 7वीचा भाऊ तुला म्हणतो, दीदी या का परत कधी येणार ग? आणि या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे नसतं आणि भावाला पकडून हंबरडा फोडत तू म्हणते, बाळा तांदूळ पडेपर्यंत मला आई बापाची किंमत कळाली नाही, पण आता आई बापाला सोडून जाताना मला आई बाप कळायला लागला ना. आता वेळ निघून गेली रे, तू आई बापाला नको त्रास देऊ. तुझी आजी रडते, तुझी मावशी रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, सगळा लग्न मंडप उरले सुरलेले सगळे रडतात. आणि त्या लग्न मंडपात तू हसत हसत पळत तिथं येतो बघ, हसत पळत येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय? कोणी रडायचं नाही, माझ्या पोरगीचं लग्न आहे, माझ्या पोरगीचं लग्न आहे, कोणी रडायचं नाही. हे सगळ्याला ओरडतो. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि तुला म्हणतो, जा पोरी जा, चल जा. रडायचं नाही पोरी, जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे, माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला बंधनात ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक. ए पोरी, तुझा बाप रडला, पण तो फक्त तुला दिसला नाही. तुला अर्धा सिनेमा माहिती आहे, अर्धा सिनेमा तुला कोणीच कधी सांगितला नाही, तेवढं सांगतो मी तर थांबतो बघ. हे बघ, जशी तुझी लग्न मंडपातून गाडी निघून जाते ना ग पोरी, हे पोरी, जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्याला बोलवतो, इकडे यार बाबा, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या चांगलं जेवण बनवलं होतंस, लय छाक जेवण बनवलं होतंस, बोट चाटत चाटत लोक जेवली, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. हे बस्तवाल्या इकडे बाबा, तुझे कपडे अंगावर घालून माझं लेकरू लय छाक दिसत होत रे बाबा, हे घे तुझं पैसं. हे वाजंतीवाल्या, हे बस्तवाल्या, आजच घ्या रे पैसं, उद्या माझ्याकडे असतील नसतील. वाजंतीवाल्या, तुला 1000 रुपये जास्त लय भारी वाजवत होतास बाबा माझी पोरगी जाताना. एक बोली, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं, सगळं वाटतो बघ तुझा बाप. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशीवोली करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे.
तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे पोरी तुझी जुनी ओढणी काढतो, तुझी जुनी ओढणी काढतो आणि तुझ्या जुन्या ओढणीनं तुझी जुनी ओढणी काढतो आणि तुझ्या जुन्या ओढणीनं आपलं डोळा पुसत, तुझी जुनी ओढणी काढतो आणि तुझ्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसत पुसत जो त्या ओढणीचं मुख घेतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. शेवटचा प्रश्न तुला विचारतो, मी इथं थांबतो. शेवटचा प्रश्न विचारतो, मी इथं थांबतो पोरी. अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का? हे बघ, गावामधला एक तरी बाप रोज पोलीस स्टेशनला उभा असतो बघ पोरीनं, एकच मिनिटामध्ये. गावामधला रोज एखादा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो, जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन अश्रूनं भिजवतो आणि पोलिसांना म्हणत असतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, साहेब काय वाटेल ते करा साहेब, साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, साहेब पोरगी घरीच आली नाही साहेब. हे पोरीनं, महाराष्ट्रातल्या भारतातल्या पोरीनं तुम्हाला झालंय तरी काय? 20 वर्षाच्या बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, तुमच्यासाठी नागडा राहिला, तुमच्यासाठी उघडा राहिला. आणि 2 महिन्यासाठी कोणतर आयुष्यामध्ये कुठला तर कुत्रा येतो तुमच्या आयुष्यात आणि त्या कुत्र्याबरोबर शाळा चुकून कॉलेज चुकून तुम्ही फिरता काय, तो तुम्हाला चॉकलेट काय देतो, एखाद्या हॉटेलमध्ये नाश्ता काय खायला देतो, तुझ्या मोबाईलवर बॅलन्स काय मारतो. आणि त्या नालायक हरामखोरासाठी 20 वर्षाच्या बापाने तुला तर हाताच्या फोडासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर पच करून चुकून जाताना पोरीनो तुम्हाला लाज वाटत नाही का? ही माती बुद्धांची, ही माती माऊलींची, ज्ञानेश्वर माऊलींची, ही माती माझ्या तुकोबारायांची, ही माती गाडगेबाबांची, आणि त्या बापाच्या तोंडावर थुकून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरीनो? हे पोरीनो, तुम्हाला तुमचा धर्म कळेला, तुम्हाला तुमचं राष्ट्र कळेला, तुम्हाला तुमचा बाप कळेला पोरीनो. त्या बापाने जगायचं कसं काय? पोलीस स्टेशनला ओरडून सांगत असतो, साहेब साहेब पोरगीला शोधून काढा, तासाभरात आई मरल साहेब, एखाद्या तासात मी मरल साहेब. हे पोरीनो, आणि जेव्हा पोलीस तुम्हाला शोधून काढतात, बापाला फोन जातो, या हो या, पोरगी तुमची सापडली. आई म्हणते पोरीला काय बोलू नका, तिला घरला घेऊन या, सगळ्या चुका माफ करा. चूक तू केलीस, बापाच्या तोंडावर तू थुंकलीस, बापाला लाचार तू केलीस. गावात असा फिरणारा बाप लाचार होऊन फिरत असतो, सगळा गाव त्याच्याकडे बोट दाखवत असतो, याची पोरगी गेली म्हणून एवढं लाचार करतेस बापाला. आणि बाप पोलीस स्टेशनला आल्यानंतर बापाकडे बोट करत पोलिसांनाच तू सांगतेस, या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. वरपाट्या काळजाची अवलाद तुझी कशी काय का निघाली या अध्यात्माच्या मातीत, अशी कशी निघालीस पोरी तू? आणि वर तर कळसच करतीस. या माणसापासून मला धोका आहे म्हणून सांगतेस पोलिसांना, बापावरच केस दाखल करतीस. हे पोरी, हात जोडून सांगतोय बघ पोरी, तुला फसवलं जाते बघ पोरी, तुला विकलं जाते बाजारात नेऊन. जा पोलीस स्टेशनला काढ माहिती पोरी, 3-3, 4-4 वर्षापासून पोरी गायब झालेत, अजून पत्ता लागला नाही. तुम्हाला विकलं जाते, तुमच्या शरीराचा उपभोग घेतला जातो. ही माती कोणाची? छत्रपती शिवाजीराजांची. ही माती कोणाची? शत्रूच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणार ही माती. परविया नारी आम्हा रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे जाई हो तू माते न करी सायस, आम्ही विष्णुदास नव्हे तैसे. तुकोबारायांची ही माती वेशेला आई म्हणतात, वेशेला आई म्हणतात. आणि इथं पोरीनं तुम्ही बापाच्या तोंडावर थुकून जाता, ओरपाट्या काळजाची अवलाद तुमची. जायचंय ना जा, शेवटचा 1 मिनिट, जायचंय ना जा, पण हिसाब क्लिअर करून जा, एकदम न्याय देऊन जा बापाला. काय न्याय देऊन जा? जाण्याच्या अगोदर बापाला म्हण, पप्पा 20 वर्ष तुम्ही मला खाऊ घातलं, आज माझ्या हाताने तुम्हाला घास भागवायचा. बाप आनंदानं गोड्या पाहत, पोरी जागेल भूक लागले, लय दिवस झालो जेवलो नाही तुझ्या हातचं, जा ताट कर, स्वयंपाकघरात जा, बापाचं ताट कर, पण चोरून त्यात विष घाल पोरी, विष घाल. कारण तुला प्रेम झाले,
तुला बापाच्या तोंडावर चुकून निघून जायचंय, हिसाब क्लिअर करून जा. त्या ताटात विष घालतो रे, विषानं भरलेला तो घास बापाला चाल. तुझ्या डोळ्यात देखत तुझा बाप मारू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ. आणि मग पोरी त्याच्या डोळ्या माघारी निघून जा पोरी. कारण पोरी हे तू गेल्यानंतर तुझा बाप आणि तुझी आई तुझ्याशिवाय जगू शकणार नाही पोरी. मरण येत नाही म्हणून या शरीरानं जिवंत असतील, पण एकमेकाला मिठी मारून रोज कणाकणानं मरत असतील, रोज कणाकणानं मरत असतील. आणि जिवंतपणी बापाला जो मरण देतो त्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही पोरीनो, त्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. आणि जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं, लई वाईट असतं. एक पोरीनो, गावागावातल्या पोरींनी शपथ घ्या, खोट्या प्रेमासाठी माझ्या नागड्या उघड्या बापाला हे गरीब आहे ग तो बाप. तुला सांगू का, हे बघ, हे तुला अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव कळालं, तुला सारा जगातली सगळी माहिती कळाली, कोणी किती रना काढल्या, कोणी कसा बॉल टाकला, पोरानं रात्रभर रस्त्यावर बोलत उभा राहिला, पण माझा बाप माझ्यासाठी नागडा राहिला, पण माझ्या अंगावर कपडा चढवला, माझा बाप माझ्यासाठी उपाशी राहिला, पण मला पोट भरून अन्न खायला घातलं, माझा बाप थंडीमध्ये कुडकुडला माझ्यासाठी आयुष्यभर, उन्हामध्ये तापला, पावसामध्ये भिजला. हा बाप नाही तुम्हाला कळाला पोरीनो. या महाराष्ट्रातली नव्हे तर या राष्ट्राची एक ही पोरगी संकल्प करायचा आहे, आज संकल्प करायचा आहे. 2025 पर्यंत अखंड भारतातली एक ही पोरगी खोट्या प्रेमासाठी आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही पोरीनो. हा संकल्प करायचा. एका पोरीला बाप कळाला, तिनं आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगायचं. 1000 पोरींच्या माग आपल्या मैत्रिणींना 1,00,000 मैत्रिणींना बाप समजावून सांगायचा. हे वादळ उठवायचं, वादळ, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि येणाऱ्या काही काळामध्ये एक ही पोरगी आपल्या आई बापाला लाचार करून घर सोडून निघून जाणार नाही. बघ, हेच खरं अध्यात्म आहे आणि माऊलींना हेच खरं आहे, हेच खरं अखंड आहे. काय आता विश्वात्मक देवे वाक्य देतो शावे तो शोणी मज द्यावी. हा हेच तुम्हाला कळलं पोरीनो. बापाची सेवा, आईची सेवा, धर्म, अध्यात्म आणि राष्ट्र. बस उगाच डोळ्यात अश्रू आणून नाटक माझ्या समोर करायचं नाही आणि उगाच हसून इथून मनोरंजन करून घेऊन जायचं नाही. आलेल्या हसण्याला आणि डोळ्यातल्या अश्रूंना न्याय द्यायचा. आणि हेच ती वेळ आहे, लक्षात घ्या पोरीनो. बस याच्या पलीकडे मी काय तुम्हाला अध्यात्म समजावून सांगू. आणि याच्या पलीकडे एवढं सांगून तुम्ही जर चुका करू लागला तर माणूस म्हणून तुम्ही नक्की जन्माला आला, तर जनावरापेक्षा खालच्या स्तराला जाऊन तुम्ही तुमचं वर्तन सिद्ध करू लागला. हे बा, मांजराचं पिल्लू किंवा कुत्र्याचं पिल्लू 4 महिने घरात पाळलंस आणि नको म्हणून जर गावच्या वेसीवर सोडलंस तर दुसऱ्या तिसऱ्या घरात जात नाही, त्याच घरात परत येतो. आणि तू तर बापाच्या तोंडावरच थुंकून निघून चाललीस पुरे. नाही बघ पुरे, नाही नाही. प्रत्येकानं न्याय द्यायचा आहे पोरांनो. व्यायाम, पोराला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण येणाऱ्या संकटांच्या वर जर मात करायची असेल आणि या 21व्या शतकात क्रांतिकारक विचार तुकोबारायांच्या सारखे जर ठेवायचे असतील तर मनानं आणि शरीरानं पोरग तुझं मजबूत झालं पाहिजे. हा, मनानं आणि शरीरानं. बस एवढं सांगतो. आणि एवढं मोठा अध्यात्माचे सगळे गुरुवर्य इथं बसले असताना त्यांच्या मध्यभागी उभं राहून मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी आपण दिली. मी फक्त निमित्त मात्र. जे काय समाज परिवर्तन होत आहे ते या सर्वांच्या मुळे होत आहे आणि त्याचा एक मी कण म्हणून हे आपली सेवा करत आहे. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर नक्कीच मोठ्या मनाने आपण माफ कराल.
आणि माऊलीनं माझ्यासाठी जर काय भगवंताकडे, तुकोबारायांच्याकडे, माऊलींच्याकडे जर काय मागायचं असेल तर एवढंच मागा, आमच्या महाराष्ट्राचं एक पोर अखंड विश्वभर पुन्हा एकदा माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतोय, माणसामधला माणूस जागा करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा आवाज असाच वाघासारखा खणखणीत राहू दे, त्याची नजर अशीच तीक्ष्ण राहू दे, त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी आहे, तो असाच राहणार आहे. एवढंच माऊलीनं भगवंताकडे माझ्यासाठी मागा, कारण एका आईचा, एका बहिणीचा, एका बापाचा आशीर्वाद नक्कीच लेकराला लागतो. एवढं बोलतो आणि आपल्या ऋणामध्ये राहून मी इथं थांबणं पसंत करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय शिव.